नमस्कार, मी डॉक्टर आशिष पोकरकर, कन्सल्टंट सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट, मेडिकल हॉस्पिटल भोसरी पुणे. आज वर्ल्ड नो टोबॅको डे आहे. तर आपण या दिवशी जाणून घेऊया तंबाखूच्या होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल. आज मितीस भारतामध्ये 2/3 पेक्षा जास्त कॅन्सर हे तंबाखू आणि तंबाखू रिलेटेड पदार्थांच्या व्यसनामुळे होत आहे. आपणास माहीतच असेल की तंबाखूचे व्यसन हे एकदा जडले तर ते सोडणे हे अतिशय अवघड आहे. तंबाखूमध्ये निकोटीन आणि काही केमिकल्स असतात ज्यामुळे व्यसनाचा पगडा दिवसेंदिवस अधिक घट्ट होतो. आज जर कॅन्सरच्या बद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर आज तंबाखूमुळे 20 पेक्षा जास्त प्रकारचे कॅन्सर माणसाला होतात. फक्त कॅन्सरच नाही तर आणखी कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, रेस्पिरेटरी डिसीजेस, आणखी आपल्या ब्लड वेसल रिलेटेड डिसीजेस हे सुद्धा तंबाखूमुळे होतात. आज पूर्ण जगभरात 80 मिलियन पेक्षा जास्त लोक हे दरवर्षी तंबाखू आणि त्याच्यामुळे होणाऱ्या आजारामुळे मृत्युमुखी पडतात. तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम हे फक्त तंबाखू सेवन करणाऱ्या व्यक्तीला होत नसून आजूबाजूच्या असणाऱ्या माणसावर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. त्यालाच आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो. उदाहरणार्थ, जर आपण घरामध्ये सिगारेट स्मोकिंग करत असाल तर हा सिगारेटचा धूर आपल्या मुलांच्या, आपल्या आजूबाजूच्या राहणाऱ्या लोकांच्या फुफ्फुसामध्ये जाऊन त्यांना सुद्धा कॅन्सर आणि तत्सम विविध प्रकारे आजार होण्याची शक्यता बळावते. आपण जर गर्भवती स्त्री असाल किंवा आपण सिगारेट स्मोकिंग करण्याच्या सानिध्यात राहत असाल तर आपल्या होणाऱ्या बाळावर सुद्धा तंबाखू परिणाम करू शकते. उदाहरणार्थ, लो बर्थ वेट, पुढे भविष्यात होणारे डेव्हलपमेंटल इश्यूज किंवा जुनाट श्वसनाचे विकार यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यात सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. तर आज या वर्ल्ड नो टोबॅको डेच्या दिवशी आपण सर्व मिळून असा संकल्प करूयात, तंबाखूचे दुष्परिणाम आपण लोकांना समजावून सांगूयात, त्यांना याच्यापासून दूर नेऊयात आणि नवी सशक्त पिढी घडवण्यासाठी सगळ्यांनी मिळून आपण योगदान करूया.